महाराष्ट्रात काँग्रेसचे आणखी आमदार पक्ष सोडणार. राष्ट्रवादी नेत्याचा मोठा दावा. लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांच्या हाय प्रोफाईल एक्झिटचा काँग्रेसला झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्यानं बुधवारी दावा केला की काँग्रेसचे 7 आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यातील 2 आमदार सत्ताधारी आघाडीत जाण्याची चर्चा करत आहेत. काँग्रेसचे 7 आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर शरदचंद्र पवार गटातील 2 आमदारांनाही महायुतीमध्ये सामील होऊन अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायची इच्छा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बरेच नेते मोठ्या प्रमाणात महायुतीत सामील होणार असल्याचं यावेळी मिटकरी यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात खुलून चर्चा केली नसली तरी या गोष्टीमध्ये तथ्य असल्यास लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी अनुक्रमे भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानं महाराष्ट्रातील उच्च प्रोफाईल पक्ष सोडल्याचा फटका जुन्या पक्षाला बसणार आहे. निवडणुकीपूर्वी सुमारे 15च्या जवळपास काँग्रेस आमदार पक्ष सोडणार आहेत अशी चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना मोठा पाठिंबा आहे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असलेले अनेक आमदार आहेत. दुसरीकडे अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार हे 2 दशकांपूर्वी काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारशाबद्दल सध्या तीव्र लढाईत अडकलेले आहेत. त्यामुळं त्याचा फायदा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.